धुळे समाज कल्याण आयुक्त श्री संजय जगन्नाथ सैंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे समाज कल्याण विभागातील प्रभारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे तथा विशेष अधिकारी श्री संजय जगन्नाथ सैंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक 30 मे 2026 रोजी धुळे शहरातील श्री टेज लॉन्स या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी संपूर्ण सैंदाने परिवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, विविध संघटना यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर श्री संजय जगन्नाथ सैंदाने यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या। तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी म्हणून या ठिकाणी आपला कार्यभार सांभाळला। अनेक आश्रमशाळांना या ठिकाणी विविध निधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी सुविधा या ठिकाणी समाज कल्याण विभागातून उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर कोरोना काळात तसेच विविध या ठिकाणी त्यांनी पार पाडल्या। तर यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी सादर केला व येत्या काळात देखील समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम आपण नियमित सहभागी व्हाल असे देखील अपेक्षा व्यक्त केल्या। तर यावेळी सत्काराला उत्तर देत आयुक्त संजय सैंदाने यांनी सांगितले की येत्या काळात देखील मी इथेच न थांबता पुन्हा त्याच जोमाने त्याच जोशाने या ठिकाणी नागरिक जनतेसाठी कार्य करणार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले। तर यावेळी मोठ्या संख्येने विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। कार्यालयाचे आमचे आवडते आदरणीय संजयजी सैंदाने साहेब त्यांच्या सेवापूर्ती व कार्यगौरव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित राहिले। संजयजी सैंदाने साहेब 1991 या सामाजिक न्याय विभागामध्ये समाज कल्याण निरीक्षक या पदावर हजर झाले आणि आज साहेब सेवेच्या शासकीय सेवेचे 35 वर्ष पूर्ण करून सेवा पूर्ती सोहळ्याला आज त्यांच्या सन्मानार्थ आपण सगळेजण उपस्थित राहिले। साहेब समाज कल्याण निरीक्षक म्हणून आमच्या विभागात कार्यरत असताना साहेबांबरोबरच मी 1991 कनिष्ठ लिपिक पदावर हजर झालो। परंतु 5-7 वर्ष बाहेरच्या जिल्ह्यात हे करून धुळ्यामध्ये जेव्हा साहेबांच्या सहवासात मी आलो तर तो 1997 या वर्षी मी सहाय्यक समाज कल्याण विभागामध्ये आलो। साहेबांविषयी काय बोलायचं तुम्हाला सगळं ज्ञात आहे, परंतु आमच्या डिपार्टमेंटमध्ये साहेबांनी कशा पद्धतीने काम केलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार। पदावर कार्यरत असताना साहेबांनी तळागाळातील या शासनाने या विभागाची जी निर्मिती केली, दीनदलित गरीब लोकांसाठी जेवढे स्कीमा शासनाने या विभागामार्फत सुरू केलेल्या आहेत त्या पूर्ण योजनांचा सखोल अभ्यास साहेबांकडे आहे। नुसता अभ्यासच नाही तर साहेबांनी त्या योजनांचा त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हृदयापासून प्रयत्न केलेले आहेत। काल ऑफिसचा जो प्रोग्राम झाला आहे, ऑफिसमध्ये सर्वांना माहितीच आहे की पप्पांचं काम करण्याचा तरीका कसा आहे आणि आजही थोडे जण बोलले, त्यामुळे कामाबद्दल मी आज बोलणार नाही। थोडं ऑफिसच्या बाहेर त्यांचा स्वभाव, त्यांचं काम कसं आहे आपण त्याबद्दलही थोडंसं बोलूया। आता ऑफिसच्या लोकांनी त्यांना थोडं एका जागेवर असं 1 वर्ष 2 वर्ष असं बघितलं, पण आम्ही घरच्या लोकांनी त्यांना पूर्ण 34 वर्ष तर नाही, मी जेवढं आहे तेवढं बघितलं आहे की दर वेगवेगळ्या बदलीनंतर, प्रमोशननंतर कसं गोष्टी बदलत आल्या आहेत, कसे त्यांचे किस्से, सगळ्या गोष्टी ते आमच्यासोबत शेअर करत असतात। तर त्यामुळे एक गोष्ट तर क्लिअर आहे की ते त्यांचं जे काम आहे ते फक्त काम नाही आहे, ते जे काही करतात ते खूपच मनाने करतात आणि समाज कल्याण हे डिपार्टमेंट जे आहे ते बिलकुल पप्पांसाठी एकदम परफेक्ट बसलेलं आहे।
ॲक्च्युली त्यांच्याकडे वेळ पण भरपूर असणार आहे. आता तो वेळ आम्हाला मिळतो का कुठे मिळतो ते बघू. पण पप्पा असं एका जागेवर तर थांबणार नाही. हा त्यांच्या आयुष्याचा नवीन एक टप्पा सुरू झालेला आहे. तर त्यामुळे ते काही ना काही नवीन तर करतीलच. आणि याची आम्हाला थोडीशी उत्सुकता पण आहे की काय नवीन बघायला मिळेल आता. पण ठीक आहे, ऑफिसचा एक तो काळ संपला. आता त्यांच्या ऑफिसचे जे किस्से गोष्टी ते आम्हाला सांगत असतात त्याच्यातूनही आम्हाला खूप शिकायला तर भरपूर मिळालेलं आहे. आता मी कालही बोललो आणि आजही बोलतो की आमच्या घरी एक शिक्षक नव्हे तर 2 शिक्षक आहेत. एक मम्मी आहे जी अभ्यासात आम्हाला जास्त गाईड करत होती आणि एक पप्पा आहे जे आयुष्यामध्ये कसं वागायचं, कसं लोकांना घेऊन चालायचं या सगळ्या बाबतीत पण ते आम्हाला शिकवत आलेले आहे. आणि त्यांना एक्सप्लिसिटली शिकवलं नाही तरी त्यांना बघून आम्हाला अजून जास्त शिका मिळालं की काय कसं काम. आता मी नोकरीला लागलो तर त्याच्यामध्ये कसं वागायचं, कसं तुम्ही पहिले स्टडी करून जायचं हे आम्ही नेहमी त्यांच्याकडून शिकलेलो. आणि त्यानंतर एक पप्पांचा डायलॉग नेहमी असायचा की जे करतोय ते 100% करायचं आणि जो डिसिजन घेतला त्याच्यावर ठाम राहायचं. हे ते फक्त बोलत नाही तर आम्ही त्यांना करतानाही बघितलेलं आहे. आणि आता शिक्षण जे आहे ते आमचं संपलं असं मला वाटायचं. पण पप्पांना बघून वाटतं की शिक्षण कधी संपत नाही. आता त्यांचं रिटायरमेंट जवळ आलं आहे पण एकदम डॉक्युमेंटपासून तर नवीन ChatGPT सर्वचे सर्व त्यांना एकदम पूर्ण नॉलेज आहे. आता ह्या कार्यक्रमासाठी आम्ही जे चित्र वगैरे त्यांनी फटाफट ChatGPTवर टाकून काढले होते. तर त्यामुळे शिक्षण कधीच संपत नाही हा त्यांचा जो डायलॉग आहे ते एकदमच खरं ठरलेलं आहे. त्यांनी काय केलं पण पुढे जे आता ते करणार आहेत. आता पप्पा वेळ आहे तुमच्याकडे तर जे कामं आपण करतो त्यासोबतच आपलं हेल्थ वगैरे पण लक्ष ठेवा. आणि आपण भरपूर जागेवर आता फिरायलाही प्रयत्न करू जाता येत असेल. पण एक गोष्ट तर आहे की एक पप्पांचा जो स्वभाव आहे तो घरी बाहेर हा सगळीकडे हलकासा वेगळा होता. पण जी त्यांची काळजी आहे, ज्या प्रकारे ते लोकांना जवळ घेऊन फिरतात, ज्या प्रकारे आपुलकी दाखवतात ती मला वाटतं की आजपर्यंत मी तर नाही बघितली दुसरीकडे कुठे. आणि तीच एक गोष्ट मला वाटते की खूप शिकण्यासारखी आहे. त्यामुळे एक आता त्यांचे 34 वर्ष पूर्ण झालेत कामाचे. ह्या गोष्टीचा एक तर खूप गर्वही वाटतो आणि ते वडील म्हणून जे आम्हाला शिकवलं त्यांना त्याही बाबतीत खूप गर्व वाटतो. तर बस हे सगळं बोलूनच मी माझे 2 शब्द संपवतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट. हे सगळं म्हणजे मला तरी आता फक्त एकच गोष्ट आठवते. लहानपणी आम्ही पप्पा जिल्हा परिषदला असायचे. आम्ही त्या ऑफिसमध्ये स्केटिंग करायला जायचो. सो तिथून तर आत्तापर्यंत म्हणजे असिस्टंट कमिशनरपर्यंतचा प्रवास हा मी बघितला आहे पप्पांचा. सो तो स्केटिंगचा एक इन्सिडेंट सांगण्याचा हेच असं की जरी कामाचं प्रेशर असायचं, मम्मी स्कूलमध्ये असायची, तरी पप्पा नेहमी आमच्यावरती अवेलेबल असायचे. त्यांनी कधीच असं नाही केलं की आमच्यावरती दुर्लक्ष केलं की किंवा दुसरं काही. मी आज भरपूर लोकांना भेटलो म्हणजे सर्वांच्या फॅमिली फ्रेंड्स सर्वांनी फक्त एकच गोष्ट त्यांच्या बोलण्यातनं माझ्या लक्षात आली की माझे पप्पा म्हणजे फक्त एक ऑफिसर म्हणून नाही तर सगळे त्यांना बापू म्हणून बोलतात. सो असं म्हणायला आपण हे नाही करू शकत, कमी नाही करू शकत की माझे पप्पा हे बाप माणूस आहे. बेसिकली असं की कुठलंही काम असो किंवा कुठलाही मोठी सिच्युएशन असो त्याचं सोल्युशन हवं असेल तर सगळे संगमाने साहेब एवढं लक्षात ठेवतात बापू यांच्याकडे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहेच. हे मी दरवेळेस बघितलं. आता त्यांचे प्रोग्राम्स पण आता मागच्या 1 वर्षाचे जर तुम्ही बघितले हे तर फक्त काय म्हणतात जे लोकांना दिसून आले ते प्रोग्राम्स आहेत. जसं की अयोध्या यात्रा, मग नंतर वयोवृद्धांसाठी यात्रा. बट मी त्यांचे प्रोग्राम्स एकदम जवळनं बघितले. जसं की कोविड टाईम्सला स्वतःचं ऑपरेशन झालं होतं त्यांचं कोविडच्या आधी, पायाचं मेजर ऑपरेशन. बट स्टील त्यांनी
इन्सिडेंट कोविड टाईम्सचा असा होता की कोणाला हे त्यांनी पब्लिश पण नव्हता केला. त्यांनी कोविड टाईमला ज्या वेळेला लोक माणसांपासून पळत होते त्यावेळेला पप्पा अमरधाम इथे त्या लोकांना जायला त्यांच्याकडे व्यवस्थित हे नव्हते, म्हणजे उपकरणं नव्हते. त्यावेळेला पप्पांनी तिथल्या लोकांना ग्लव्स, मग नंतर सेफ्टी गेट्स, की तुम्ही तिथे उभे राहून काम करताय ना तर तुम्ही तुमची पण काळजी घ्या. त्यांना मास्क वगैरे हे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. सो असे माझे पप्पा सेल्फलेस सर्व्हिस करणारे, हा बाप माणूस तसा आहे. ठीक आहे. सो अजून दुसरं सुद्धा की बेसिकली हे आजकालचे नवीन फंडे, जेंटल पॅरेंटिंग, लहान मुलांना कधी मारायचं नाही, लहान मुलांवरती जास्त प्रेशर नाही क्रिएट करायचं, हे आजकालचे फंडे. बट ते माझ्या पप्पांनी याच्या आधी, ते बनायच्या आधीपासून इम्प्लिमेंटेशन ठेवलं. कधीच मला आजपर्यंत आठवतं कधीच त्यांनी आमच्यावरती दोघांवरती हात उचलला नाही. पण त्याचं असं नाही की आमच्यावर भाग कमी होता त्यांचा, आम्ही त्यांची रिस्पेक्ट तेवढीच करतो. सो तो सुद्धा एक प्राऊड हे आहे की माझे पप्पा असे आहेत. सो आज रिटायरमेंटचा प्रोग्राम हे सगळे इन्सिडेंट्स तर मी असे भरपूर आहेत माझ्याकडे. मी 25 इयर्सचा आहे माझ्याकडे, त्यांचे 25 इन्सिडेंट्स काय, माझ्याकडे 25,000 इन्सिडेंट्स आहेत. सो मी त्यांच्याबद्दल भरपूर काय बोलू शकतो, बट टाईम कमी आहे. मी एकच छोटीशी ॲडवाईस देईन त्यांना की पप्पा आता थोडंसं तडतड कमी आणि थोडीशी रेस्ट जास्त. एक्सरसाइज तुम्ही बोलले होते, रिटायर झाले होते, मी रोज एक्सरसाइज करेन, तर आता मग एक्सरसाइजला मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईल. तर आता एक्सरसाइज करायला यायचं आहे. बस हे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. चारी भाऊ रिटायर झालो, पण आम्ही एकत्र कुटुंब पद्धती आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे, अजूनपर्यंत राहील पुढे. आणि सगळ्यांचं कोऑपरेटिव्ह एक दुसऱ्यांना होतं आमचं, त्याबद्दल धन्यवाद. आणि भाऊ रिटायर होता त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आजचा जो सोहळा आहे, जो आपण ज्याच्या अगदी आवर्जून सगळेजण उपस्थित आहोत, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद असे हे समाज, ज्यांची समाज कल्याण विभागात 35 वर्ष सेवा, अविरत सेवा करून त्यांच्या सेवापूर्तीचं व त्यांचा जो कार्यगौरव सोहळा आहे त्याच्यासाठी आपण आवर्जून उपस्थित आहोत. असे माझे जिजाजी आणि त्यांची सुविद्य पत्नी मितभाषी आणि गोड अशी त्यांची पत्नी नीता, सोनिता ही माझी बहीण. त्यांचं माझे जिजाजी आहेत संजय जिजाजी, तर त्यांच्या कार्याचा गौरव
जवळून पाहिलं आणि ज्या विभागात ते नोकरीला आले, सामाजिक न्याय विभाग, लोकांना समाजाला कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे हे अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं. अहो, त्यांच्याकडे आता गेल्या काही दिवसापासून शासकीय वसतिगृह आले आणि तिथल्या मुलामुलींना बघा, इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यांना लाठीकाठी शिकवणं, त्यांना लेझिम शिकवणं, त्यांना टिपरी शिकवणं आणि कर्तृत्वातून चांगले गुण मिळवून त्यांनी त्यांच्या भविष्यात काय केलं पाहिजे अशा पद्धतीची संधी उपलब्ध करून दिली. समाज कल्याण जिल्हा परिषदला असताना देखील त्यांनी अनेक चांगले स्तुत्य उपक्रम राबवले. ज्या पद्धतीने त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं की करोनाच्या काळात त्यांनी काम केलं, पण करोनाच्या आधी अनेक संकटांच्या वेळेस ते लोकांच्या कामासाठी धावून गेले. जेव्हा ते जिल्हा परिषदेला इन्स्पेक्टर म्हणून होते समाज कल्याणचे, त्यावेळेस प्रत्येक वसतिगृहांमध्ये अनुदान वेळेवर मिळत नव्हतं, पण हा माणूस त्याच्या पगाराचे पैसे त्या वसतिगृहासाठी दे, हे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. याबद्दल बराच वावभाव केला आहे. मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. साधारणतः 60नंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर आपण आपले नातेवाईक, सहकारी, मित्र किंवा यांना भेटतो, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की तुमचे मुलं काय करतात. ते जे सहकारी आहेत, नातेवाईक आहेत, सिनियर सिटीजन, ते हा प्रश्न कधी विचारत नाही. तुमची प्रॉपर्टी किती, शेत किती, जमीन किती, हा पहिला प्रश्न विचारतात की तुमचे मुलं सध्या काय करतात. आणि बरेच मंडळींचे बघितले की अक्षरशः त्यांची मान खाली जाते हा प्रश्न. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की सैन्याने साहेब हे अभिमानाने मान वर करून सांगतील की माझा ज्येष्ठ चिरंजीव IIT मद्रास, IIM कलकत्ता सारख्या घेऊन पदवी प्राप्त करून सध्या बेंगलोर येथे मेशो या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ हुद्द्यावर काम करतो. दुसरा चिरंजीव त्यांनी BTech केलेलं आहे, आता LLB करतो आहे पुण्याला. तसेच केंद्रीय आणि राज्य सेवेच्या परीक्षांचा अभ्यास करतो आहे. पत्नी स्वतः सध्या शिक्षका म्हणून कार्यरत आहे. तेही धुळ्यासारख्या ठिकाणी आणि कमलाबाईसारख्या शाळेत एका मान्यवर आहेत. असा त्यांचं भूत, भविष्य आणि वर्तमान किती समृद्ध आहे. मी माझ्यातर्फे सर्वांतर्फे त्यांना आणि परिवाराला त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि निरामय, आरोग्यदायी जावं एवढे बोलून माझे 2 सुखाचे गाव हीच विनंती आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गती जणू क्षण हा सोहळ्याचा. आदरणीय उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार आणि माझ्या प्रिय पतींवर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अतिशय भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. अनेक वर्षांची प्रामाणिक सेवा, मेहनत, शिस्त आणि कर्तव्य पूर्ण करून माझे पती आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या प्रवासाची साक्षीदार म्हणून मला काही शब्द बोलण्याची संधी मिळत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या पतींनी आपल्या कामाला नेहमीच प्रामाणिकपणे न्याय दिला, घरातील जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी कार्यालयातील कर्तव्यही तितक्याच निष्ठेने पार पाडले. अनेक अडचणी आल्या, कठीण प्रसंग आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांची मेहनत आज आपल्या सर्वांसमोर दिसतच आहे. सर्वांचा सन्मान आणि प्रेम हे त्यातून दिसून येत आहे. एक पती म्हणून त्यांनी नेहमी कुटुंबाला आधार दिला.
मुलांना चांगले संस्कार दिले आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होतात, आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात. त्यांचा संयम, साधेपणा आणि प्रेमळपणा यामुळे आमचं घर नेहमी आनंदी राहतं. अनेक गरजवंतांना त्यांनी मदत केलेली आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता त्यांनी निस्वार्थपणे मदत केली. अनेकदा रक्तदान केले. दवाखान्याचं काम असो, शालेय काम असो किंवा ऑफिशियल काही काम असो, सर्वांची मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे. मला माहीतही नसायचं की कितीदा ते कोणाला तरी रक्तदान करून आलेले आहेत. घरी आले की अमुक एका व्यक्तीला डबा द्यायचा आहे किंवा काही मदत करायची आहे, कधीतरी दुसऱ्यांकडनं ते कळायचं. संजू भाऊंनी मला मदत केली असं मला दुसऱ्यांकडनं कळत असेल. एखाद्याला मदत करायचं ठरवलं तर मग त्याच्यासाठी त्यांना काहीही करावं लागलं तर ते तयार असतात. स्वभावाचं म्हणाल तर ते स्पष्ट वक्ता आहे. जे काही बोलायचं ते त्या व्यक्तीच्या समोर बोलून ते मोकळे होतात. मी बरेचदा म्हणते, अहो तुम्ही असं नका बोलू, पण ते म्हणतात नाही, जे काही आहे मी ते स्पष्ट बोलणार आणि ते मन मोकळेपणाने बोलतात. मनात कुठलाही भाव द्वेष न ठेवता ते वागत असतात. कितीदा तरी त्यांना म्हटलं की जाऊ द्या तर ते म्हणतात नाही, जे आहे ते आहे. आणि अशा त्यांचा स्वभाव, त्यांचा हा कामाचा शेवट नसून आयुष्याची सुरुवात आहे. नवीन पर्वाची सुरुवात आता त्यांची झाली आहे. त्यांना स्वतःसाठी आता वेळ मिळणार आहे. त्यांचे छंद ते जोपासणार आहेत आणि कुटुंबासोबत अधिक वेळ ते आता घालवणार आहेत. मी देवाकडे प्रार्थना करते की त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि सुख समाधानाचे जावं. शेवटी त्यांच्या सहकार्यांचे आणि ऑफिसमधील सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी त्यांना मदत केली, सहकार्य केले, त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. धन्यवाद. विश्वासात बसत नाही. म्हणजे तुम्हा दोघांकडे बघितल्यावरती मला वाटलं की तुमचं काही लग्नाचं, वाढदिवसाचं काही कार्यक्रम वगैरे असेल, असंच तुमचं दोघांचं तारुण्य अजून पण टिकून आहे, म्हणून तुम्ही दोघं काही रिटायर, म्हणजे विशेषतः मामाचे काही रिटायर वाटत नाही. अर्थात रिटायर हे कधीच व्हायचं नसतं. फक्त आपला विभाग बदलत असतो. आता त्यांचा समाज कल्याण विभाग होता, तोच आता मी मामांना विनंती करेल की आता समाजाच्या, आपल्या ठाकूर समाजाच्या कल्याणासाठी काम करावं. आणि त्याच्यामुळे तसं सैंदाने साहेब म्हणजे शांत बसणारं व्यक्तिमत्व नाहीच आहे. माझ्या अगोदरचे मान्यवरांनी, म्हणजे त्यांच्या विभागातले असतील, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिमत्वांनी असेल, सगळ्यांनी सांगितलं की सैंदाने साहेब हे काही गुपचूप बसणारे व्यक्तिमत्व नाही आहे. 30 वर्षानंतर आपल्याला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असेल त्या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम किंवा त्याचा गौरवचा कार्यक्रमाची संधी ती आपल्याला देतील. पद्धतीने मार्गक्रमण करतील हा मला विश्वास आहे. आता फक्त एवढंच आहे की आता तुम्ही विभागामध्ये खूप कामं केली, धावपळ केली. आता तुमच्या बाजूला बसलेल्या धर्मपत्नींना वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी सगळ्यांनी सैंदाने साहेबांना केलं आहे. मी त्यांची सासूबाई आहे आणि म्हणजे आयुष्यभरामध्ये त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीची मागणी आमच्याकडे केली नाही. असे जावई मिळणं म्हणजे पण भाग्याचा विषय. आणि असे हे आमचे जावई कीर्तिवंत, समाजशील आणि अतिथी देवो भव, अतिथीला देव मानणारे आणि सर्व कुटुंब एकत्रित यावं यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. आणि ज्याचं जे काही गुण आहे त्याचं ते नेहमी कौतुक करत असतात. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या नातलगांना त्यांना भेटावंसं वाटतं. ते आले की आनंद वाटतो. आमच्या कुटुंबात पण अगदी साहेब येणार आहेत. आमच्या म्हणजे माझ्या नातवंडांना, मुलांना खूप आनंद होतो. किती वाजता येणार आहे
सामाजिकता आज आपल्याला दुरापास्त दिसते. भावांनी भावजायांनी पुतण्यांनी एकत्र यावं म्हणून सतत धडपड करत असतात आणि सगळे एकत्र आले की त्यांना खूप आनंद होतो. हे आपल्याला आज समाजात दिसत नाही, फार दुरावा दिसतो. जो तो त्याच्या जागी ऐकत असतो. वास्तविक त्यांची परिस्थिती तशी आहे, पण ते तसे नाही. त्यांना सगळे जण हवे असतात. समाजाचा असो, समाजाच्या बाहेरचे असो, प्रत्येकाला मदतीसाठी ते धावत असतात. आता माझे जावई म्हणून मी कौतुक करत नाही. आता आपण इतक्या वेळ ऐकतोय, मला तर असं वाटत होतं काय बोलायचं, सगळं बोललं गेलं आणि सगळ्यांनी गुणगौरव केला आणि तो गौरव एकत्र आहे. नातेवाईक समाजातले विविध प्रतिनिधी लोक सन्मान्य मान्यवर यांच्या वतीने मी त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि हेच कार्य त्याने पुढे निरंतर चालू ठेवावं. सेवा संपलेली आहे असं गृहीत न धरता शासन त्याला पेन्शन देणार आहे. काही त्याला शक्य असेल तर आम्ही मदत करू, त्याने आवर्जून आम्हाला सांगावं आणि त्याने ही कार्य सतत पुढे ठेवावं. समाजाच्या कार्यासाठी पुढे यावं. डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की त्याने समाजाच्या कार्यात सुद्धा पुढे यावं. तो होताच यापूर्वी, पण आता त्याने सक्रिय सहभाग घ्यावा अशी मी त्याला माझ्या वतीने विनंती करतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. बोलताना परत एक दोन शब्द सुटले. असा एक अनुभव असतो की जावयाच्या सत्काराला सासूबाई बोलतात किंवा मोठ्या त्यांच्या मेवण्या बोलतात, ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासमोर त्यांचा सत्कार होतोय, मावशींसमोर त्यांचा सत्कार होतोय आणि एक आनंदाचा क्षण आहे की 35 वर्ष सेवा केल्यानंतर आमचा भाऊ एक यशस्वीपणे सेवानिवृत्त होतोय. याची आम्हाला खूप मोठी काय म्हणतात, खूप मोठी देणगी आहे असं मी मानतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो. वहिनींना शुभेच्छा देतो. त्यांना सांभाळायचं यांनी सगळ्यांनी सांगितलं. मला वाटतं तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला सांगायची आवश्यकता नसावी. तुम्ही त्याला समर्थपणे सांभाळायला आतापर्यंत सांभाळत आलं आणि परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. परंतु कसे त्यांना मदत करता येईल असा हा बहुआयामी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व. खरोखर त्यांचं सर्व्हिस इतके बिझी असायचे शेड्यूल, तरी पण रोटरीचा कुठलाही इव्हेंट असो की आमचे सैंदाने बापू ते पुढे असायचे. मला काय करायचं आहे त्याच्यापेक्षा ते त्यांच्या स्वतःच्या जेवढ्या आयडिया असायच्या की ते प्रत्येक गोष्टीत आणि पुढे असायचे. बंधू भगिनी, मित्र, रक्तनात्यातील नातेवाईक, जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार आणि माझे कार्यालयातले सर्व स्नेही बंधू भगिनींवर, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. समाज कल्याण निरीक्षक या पदापासून मी या डिपार्टमेंटला सुरुवात केली. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, विशिष्ट अधिकारी, शासकीय निवासी शाळा आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त या पदापर्यंत आजचा विविध पदावरचा प्रवास मी आज संपवत आहे. विविध पदावर कार्यरत करत असताना अनेक वर्ष समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी काम करण्याची संधी मला परमपिता प्रभू ईश्वराने, प्रभू श्रीरामाने दिली, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. सेवेत असताना अनेक संघर्ष, अडचणी आल्या, पण लोकांच्या डोळ्यातील समाधान आणि विश्वास हेच माझ्या कामाची प्रेरणा ठरली. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना समाजातील घटकांपर्यंत पोहोचताना मला मोलाची साथ, विश्वास, प्रेरणा देणाऱ्या माझ्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जळगाव या प्रथम प्रवासाच्या कार्यालयापासून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद धुळे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार आणि शेवटचा प्रवास या ठिकाणी जो संपवतोय ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे या कार्यालयातील माझ्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि माझ्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ज्ञात अज्ञात सर्व स्नेही सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच मी यशस्वी ठरलो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज या ठिकाणी मी उभा आहे. विशेष करून मला माझ्या दुःखात खंबीरपणे माझ्या मागे उभं राहणाऱ्या, सुखदुःखात खंबीरपणे माझ्या मागे उभं राहणाऱ्या माझ्या अंतर्गणी सौनीता चिरंजीव जयदीप कौस्तुभ यांचे योगदान देखील अनमोल आहे. माझ्या एकत्र कुटुंबाचा
सर्व सहकाऱ्यांच्या मोठ्या भावांचा आशीर्वाद आणि मोलाची साथसुद्धा या कार्यात मला दिशादर्शक ठरलेले आहे. संपूर्ण प्रवासामध्ये फार मोठे महत्त्वाचे योगदान आहे. सेवानिवृत्ती म्हणून म्हणजे शेवट नाही तर आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आज मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या प्रभारी पदाचा आणि विशेषाधिकारी शासकीय निवासी शाळा या पदाचा जरी निरोप घेत असलो तरी माणुसकीची सेवा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी कधीही संपणार नाही असा मी विश्वास या ठिकाणी देतो. या संपूर्ण 34.5 वर्षाच्या प्रवासामध्ये काम करत असताना माझ्याकडून कळत नकळत माझे सहकारी मुख्याध्यापक गृहपाल आणि विविध कार्यालयातले कर्मचाऱ्यांकडनं जर माझं मन दुखवलं गेलं असेल तर ते मी कामाच्या तणावामुळे झालं असेल असं मला वाटतं. त्याबद्दल मी या सर्वांची क्षमा मागतो. आपण मला मोठ्या मनाने माफ कराल अशा बाळगतो. या समाज कल्याण विभागाच्या संपूर्ण सेवेमध्ये मला जी सुरुवातीची प्रेरणा दिली ती माझे पिताश्री तोंडा येथे माहिती या मंदिराची स्थापन केला आणि त्यांच्या प्रेरणेपासून मला ही सुरुवात मिळाली. माझी जन्मभूमी पातोंडा या गावाने मला समाजसेवेची काम करण्याची संधी दिली. सुरुवात तिथूनच झाली. त्यानंतर जयशंकर कॉलनीच्या मित्रमंडळाने कॉलनीचे जे आम्ही उपक्रम राबवले त्याच्यातनं काम कसं करावं, यश कसं मिळवावं, सार्वजनिक कार्यक्रम कसा सक्सेस करावा याची पायाभरणी मला जयशंकर कॉलनीच्या विविध कार्यक्रमांतनं मित्रमंडळींच्या सहकार्याने मिळाली. सहाय्यक आयुक्त या पदाचा कार्यभार घेतला तर त्याच मी 25 एप्रिलला अचानक मला दुपारी 2 वाजता सहाय्यक आयुक्त या पदाचा कार्यभार दिला. मी त्यावेळेस माझ्या सर्व सहकाऱ्यांना विचारलं की जर तुम्ही मला साथ देणार असाल तर मी या पदाचा चार्ज घेतो. सर्वांनी एकमुखाने मला संमती दर्शवली आणि 25 एप्रिल दुपारी 2 वाजेपासून तर 26 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत एक 10-12 तासाच्या प्रवासामध्ये आम्ही 800 लोकांना अयोध्या दौऱ्याचं यशस्वी नियोजन केलं. त्याचं पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून 800 लोकांना आम्ही अयोध्येला घेऊन यायचं घडवून गेलो. त्याच्यामध्ये मला जी मोलाची साथ दिली माझे सहकारी मुकेश कानडे, किरण साळुंखे, ध्रुवास राठोड आणि सर्व समाज कल्याण विभागाची माझी टीम, या टीमने मला जर त्यावेळेस सहकार्य केलं नसतं तर मी आज या पदावरनं सेवानिवृत्त झालो नसतो. याच्यामध्ये सर्व माझ्या समाज कल्याण विभागाच्या अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची फार मोठी मोलाची मदत झाली. त्यांच्यामुळे मी हे 1 वर्ष अत्यंत यशस्वी पूर्ण करू शकलो. माझ्या या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये मी अनेक कार्यक्रम घेतले. आता जे तृतीयपंथी आलेले होते की यांच्यासाठी धुळे शहरामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं की धुळे शहरामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह मंजूर झालं. त्याच्यानंतर मी यांना 20 लाखाच्या म्हैशी जिल्हा स्वयंरोजगारासाठी 20 लाखाच्या माननीय जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्तृत मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने 20 लाखाच्या आपण म्हैशी दिल्या. अशा वेगवेगळ्या उपक्रम, सामाजिक समता सत्ता, शाहू महाराजांचं सामाजिक न्याय दिन, असे वर्षभर तर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केले. त्याचं सर्व श्रेय मी माझ्या या सर्व मंचावर बसलेल्या सहकाऱ्यांना आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना देतो. मित्र, 2017 पासून कार्यक्रमाचं नियोजन कसं परफेक्ट करायचं याचं पूर्ण प्लॅनिंग मला रोटरी क्लबने दिलं. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड यांचं देखील मी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि मी मग एक वाक्य टाकलं होतं, एंड इज बिगिनिंग, अंत असते प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग, मी थांबणारा नाही. उद्या माझा शासकीय सेवेतला उद्या शेवटचा दिवस आहे, पण सोमवारनंतर माझ्या नवीन पर्वाचा नवा पहिला दिवस असेल आणि तो फार जगावेगळा असेल. त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करेल. 1-2 महिने थांबा, आपण धुळ्यामध्ये जगावेगळा एक प्रोजेक्ट तयार करू आणि त्याच्या उद्घाटनाचे आपण सुद्धा साक्षीदार व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. वेळ बराच झाला आहे. माझे भाचेराव भाऊसाहेब देखील या ठिकाणी डोंडाईच्या नगरसेवक
समाज बांधव नाशिक प्रादेशिक कार्यालयातले सर्व टीम, आमच्या श्रीकृष्ण डेअरी परिसरातले संपूर्ण टीम, प्रदीप बचवे व सर्व परिवार, या सर्वांचे आपण या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की कृपया स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका असे मी मला